भारताच्या इतिहासात 16व्या शतकात एक निर्णायक वळण आलं, ते म्हणजे मुघलांचा भारतात प्रवेश. मुघल हे मूळचे मध्य आशियातील तुर्क मंगोल वंशाचे होते. ते स्वतःला तैमूरलंग आणि चंगेज खानचे वंशज मानत. मुघल हा शब्द मंगोल या शब्दावरून तयार झाला आहे. भारतावर मुघल सत्तेची सुरुवात झाली ती झहीरुद्दीन मोहम्मद बाबर याच्यामुळे. बाबर हा फरगणाचा शासक होता, पण उझबेकांशी संघर्षात त्याला मध्य आशियात सत्ता गमवावी लागली. त्यामुळे त्याने भारताकडे लक्ष वळवलं. त्या काळात भारताची राजकीय परिस्थिती फारच कमकुवत होती. दिल्ली सल्तनत ढासळलेली होती आणि लोधी वंशातील इब्राहिम लोधी स्वतःच्या सरदारांनाही नापसंत होता. अनेक अफगाण सरदार आणि पंजाबचा सुभेदार दौलत खान लोधी यांनी बाबरला भारतात येण्याचं आमंत्रण दिलं. इसवी सन 1526 मध्ये पहिल्या पानिपतच्या युद्धात बाबरने इब्राहिम लोधीचा पराभव केला आणि दिल्ली व आग्रा आपल्या ताब्यात घेतली. हे युद्ध अत्यंत महत्त्वाचे होते, कारण भारताच्या युद्ध इतिहासात तोफा, बंदुका आणि तुलुगमा युद्धतंत्रांचा प्रभावी वापर प्रथमच झाला. पानिपत नंतर बाबरने खानवा 1527 येथे राणा संगाचा पराभव केला आणि उत्तर भारतातील आपली सत्ता पक्की केली. यानंतर घागरा युद्धात अफगाण शक्तींचा पराभव झाला. बाबरने आपल्या अनुभवांवर आधारित तुझुक-ए-बाबरी बाबरनामा हा आत्मचरित्रात्मक ग्रंथ लिहिला. तो भारतीय इतिहासाचा महत्त्वाचा स्रोत मानला जातो. बाबर नंतर त्याचा मुलगा हुमायून गादीवर बसला. हुमायून हा अभ्यासू आणि सुसंस्कृत राजा होता, पण राजकीय दृष्ट्या तो कमकुवत ठरला. शेरशाह सुरी याने चौसा 1539 आणि कनौज 1540 येथे हुमायूनचा पराभव केला. हुमायूनला भारत सोडून पर्शियात, इराणमध्ये आश्रय घ्यावा लागला. या काळात भारतात सुरी घराण्याचे सशक्त प्रशासन उभे राहिले. इसवी सन 1555 मध्ये हुमायूनने पुन्हा सत्ता मिळवली, पण काही महिन्यातच त्याचा मृत्यू झाला. यानंतर अवघ्या 13व्या वर्षी अकबर मुघल गादीवर बसला. इथूनच मुघल साम्राज्याला खऱ्या अर्थाने बळकटी मिळाली. अकबराने राजपुतांची वैवाहिक व राजकीय संबंध प्रस्थापित केले, धार्मिक सहिष्णुतेचा स्वीकार केला आणि केंद्रस्थानी मजबूत प्रशासन उभारले. पुढे जहांगीर, शहाजहान आणि औरंगजेब या सम्राटांच्या काळात मुघल साम्राज्य शिखरावर पोहोचले आणि नंतर हळूहळू ऱ्हासाकडे गेले. मुघलांनी भारताला दिले सुसंघटित प्रशासन व्यवस्था, नवे महसूल पद्धती, भव्य स्थापत्यकला आणि सांस्कृतिक एकात्मतेचा वारसा. म्हणून भारतामध्ये मुघलांचा प्रवेश हा केवळ परकीय आक्रमण नव्हता, तर भारतीय इतिहासाच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक प्रवाहाला नवे वळण देणारी घटना होती. तर मित्रांनो, इतिहास पाठ न करता समजून घ्या.